ॲडव्होकेट असीम सरोदे. कायद्याचा वापर समाजासाठी करताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सोशिओ लीगल लॉयरिंग अर्थात सामाजिक कायदेविषयक वकिलीची कल्पना प्रत्यक्षात आणली. कायदेविषयक विश्लेषण व कायद्याचे नेमके अन्वयार्थ काढणारे भाष्य लेखक म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी अनेक वृत्तपत्रे व मासिकांमधून सातत्याने लेखन केले. शिवाय जवळपास सगळ्या मराठी, इंग्रजी व हिंदी न्यूज वाहिन्यांवर त्यांनी सोप्या शब्दात कायदा सांगण्याचे काम मागील 22 वर्षांपासून सातत्याने केले. महाराष्ट्रात कुणीही मानवी हक्क आणि सामाजिक न्याय विषयावर नियोजनबद्ध वकिली करीत नव्हते. त्यावेळेस 1999 साली ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मानवी हक्क संरक्षणासाठी वकिली सुरू केली. त्यांनी तयार केलेला जात पंचायती विरोधी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण, प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2016 हा कायदा केलेले आज महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे जेथे जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आहे. असीम सरोदे यांनी सामाजिक बदल घडवून आणणाऱ्यांच्या क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठेची वॉशिंग्टन येथून दिली जाणारी अशोका फेलोशिप प्राप्त केली आहे आणि मानवी हक्क संरक्षणासाठी ते करीत असलेले विचार मोलाचे असल्याचे ह्यातून पुढे येते. सध्या निर्भय बनोच्या माध्यमातून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जनजागृती करण्याचे काम करत आहेत. नमस्कार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीजमध्ये मी आश्चर्य आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत निर्भय बनोच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जनजागृती करणारे, त्याचबरोबर चळवळीत सातत्याने कार्यरत असणारे ॲडव्होकेट असीम सरोदे सर. नमस्कार सर. नमस्कार. मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल की कलम 153 म्हणजे नक्की काय? कलम 153 जे आहे त्याच्यानुसार जेव्हा कोणीतरी एखादं प्रक्षोभक विधान करतात, जे समाज विघातक आहे, ज्याच्यामुळे सामाजिक तेढ दोन ग्रुपमध्ये तयार होते आणि एकमेकांकडे शत्रुत्वाची भावना बघण्याची तयार होऊन समाजामध्ये असलेली शांतता सुव्यवस्था बाधित होते, असं विधान करणं, असं गाणं लिहिणं, अशा प्रकारचं एखादं नाटक करणं, अशा प्रकारचं एखादं चित्र काढणं, ज्याच्यामधून मुद्दाम तसं करण्याचा उद्देश असेल तर 153A हे कलम लागू होते. अन्यथा हे कलम तसं लागू होत नाही. बरेचदा या 153A कलमाचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक टकराव झालेला आहे असं आपल्याला दिसते की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मोकळ्या पद्धतीने काही वाजवी बंधनांसह आपल्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य देते. त्याच वेळेस 153A हे कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्यच बाधित करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे कायद्याच्या क्षेत्रामध्ये याच्याबद्दल नेहमी चर्चा सुरू असते की 153A हे कलम अल्ट्रा व्हायरस आहे का कॉन्स्टिट्यूशनच्या, म्हणजे संविधानात दिलेल्या मूलभूत हक्कांच्याच विरोधात आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी चर्चेत येत असतो. पण मग कोर्टाने सांगितलं की प्रत्येक घटना आणि परिस्थितीच्या अनुसार हा संदर्भ घेऊ शकतो, पण आपण सरसकट 153A हे संविधान विरोधी आहे असं काही म्हणू शकत नाही, असं कोर्टाने निर्णय दिला. आता त्याच्यामुळे काय झालं की एक सूट काही जणांना मिळाली आहे की त्याचा अर्थ आपल्याला वाटेल तसा ते काढतात आणि त्याचा गैरवापरसुद्धा होतो असं आपल्याला दिसते. तुम्ही जसं आता म्हणालात की त्याचा गैरवापर होताना दिसतो, तर सध्या पोलीस आजकाल सरसकट वापरताना दिसत आहे हा कलम 153A. तर हे नक्की काय मापदंड आहेत हे ठरवण्याची? 153A संदर्भात 2-3 मापदंड खूप महत्त्वाचे आहे. कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो कोणी 2 रिलिजियस म्हणजे धार्मिक ग्रुपच्या मध्ये 2 समाज वर्गांमध्ये विविध अशा गटांमध्ये काहीतरी मुद्दामून भेदभाव निर्माण करण्याचा, भांडण लावण्याचा, शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न लेखी स्वरूपात किंवा काहीतरी बोलून भाषण करून करत असेल तर अशा व्यक्तीवर 153A लावलं जाऊ शकते. आता याचं साधं आपण तत्त्व पाहिलं तर 2-3 एलिमेंट घटक हे कायद्यानुसार खूप आवश्यक आहे. एक आहे की मुद्दामहून असं काहीतरी करणं ज्याच्यामध्ये समाजात तेढ निर्माण होईल, शत्रुत्व निर्माण होईल, आणि मुद्दामहून केलेलं जे आहे ते 2 गटांमध्ये भांडण लावण्यासाठी, शत्रुत्व निर्माण करण्यासाठी, सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी असलं पाहिजे. मग
याचा अर्थ दोन या गोष्टी तर महत्त्वाच्याच आहे की तसा उद्देश असला पाहिजे आणि दुसरं दोन ग्रुप असले पाहिजे. ओ. आता आपण पाहतो की पोलीस काय करतात की कोणीतरी सांगतात की आमच्या भावना दुखवल्या आणि ते लगेच जाऊन गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करतात. मग ते राजकीयदृष्ट्या कनेक्टेड लोक असतील, राजकीयदृष्ट्या एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाची जो सत्तेमध्ये पक्ष असेल त्याच्याशी संबंधित असतील तर पोलीस लगेच गुन्हा नोंदवून घेतात आणि त्यामुळे कायद्याची सगळी प्रक्रिया ही कलुषित स्वरूपाची होते. आणि म्हणून या कलमामुळे एक नुकसान झालेलं आहे की पोलीस आणि न्यायाधीश वेगळे असतात. हे तत्त्व त्यांनी मातीस मिळवलेलं आहे की पोलिसांचं काम असते गुन्हा नोंदवणे, पण गुन्हा नोंदवताना प्रथमदर्शनी ते न्यायाधीशच झाले आहेत असं आपल्याला दिसते. मग बरेचदा ते लोकांना धमक्या देताना म्हणतात पोलीस की आम्ही तुमच्यावर देशद्रोहाचं कलम लावू, तुम्हाला देशद्रोही ठरवू. तुम्ही आहे कोण ठरवणारे? तुम्ही केवळ पोलीस आहात, पोलिसिंगचं काम तुमचं आहे, न्यायाधीशाचं काम तुमचं नाही आहे. तुम्ही आरोपीला पकडा, गुन्हा असेल तर, आणि न्यायाधीशांसमोर उभं करा, न्यायाधीश ठरवतील. पण पोलिसांनाच न्यायाधीश होण्याचे अधिकार देणारे जे काही कलम आहेत ते कायद्याला राक्षसी स्वरूप प्राप्त करतात असं आपल्याला दिसते आणि 153A हे तशाच स्वरूपाचं एक कलम आहे. अगदीच. सर, तुम्ही आता जो देशद्रोह या शब्दाचा उल्लेख केला, सो मला हे जाणून घ्यायला आवडेल की सध्या आपण बघतो की सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हटलं जातं आहे. म्हणजे देशद्रोहाची नवीन व्याख्या पुढे येते की सत्तेच्या विरोधात बोलणारे देशद्रोही. मग याबद्दल तुम्ही काय म्हणाल किंवा देशद्रोहाची व्याख्या तुम्ही कशी कराल? लोकमान्य टिळकांवर खटला सुरू होता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, महात्मा गांधींवर खटला सुरू होता आणि अनेक इतर लोकांवर देशद्रोहाचे खटले झाले. तेव्हापासून ही चर्चा आहे की आपण ब्रिटिश गुलामगिरीत होतो त्यामुळे हे कलम जे आहे ते आपल्यावर लादण्यात आलं, कारण की ब्रिटिश सरकारचा आपण अपमान करू नये आणि म्हणून मग सरकारविरोधी अप्रीतीची भावना तयार करणे वगैरे अशा सगळ्या शब्दांच्या आधारे 153A आणि बाकीचे काही कलम, आपल्याला देशद्रोहाचं सुद्धा आपल्याला कलम दिसते. पण तेव्हा ही चर्चा कोर्टात पण झाली की स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारे देशद्रोह किंवा सामाजिक तेढ निर्माण करणे असे कलम नसणार, ते नसले पाहिजे. कारण आपण स्वतंत्र आहे, आपल्या देशात आपण बोलू शकतो आणि बोलू शकलो पाहिजे. एखादं विरोधी मत असेल तर त्याला आपण म्हणतो राईट टू डिसेंट, की मला काहीतरी विरोधी मत मांडायचं असेल तर ते मांडता आलं पाहिजे. आणि दुसरीकडे असं तत्त्व म्हणून स्वीकारलेलं आहे कायद्याने की लोकशाही म्हणजे काय आहे, जेव्हा 100 लोक म्हणत असतील की आमचं बरोबर आहे आणि त्यातला एक जण 101वा माणूस म्हणत असेल की नाही तुमचं सगळ्यांचं म्हणणं चूक आहे, तरी त्या माणसाला न घाबरता कोणाच्याही दडपणाशिवाय निर्भयपणे आणि सुरक्षितपणे हे म्हणता आलं पाहिजे की त्या 100 लोकांचं चूक आहे. ती लोकशाही आहे आणि त्या 100 लोकांनी त्या माणसाचं संरक्षण केलं पाहिजे ज्याचं मत वेगळं आहे. आता इथे काय होतं आहे की ज्यांचं मत थोडं वेगळं आहे त्यांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून मग लोकशाहीचा दर्जा आपण त्याला म्हणतो तो खालावलेला आहे. लोकशाही ही राजकीय संकल्पना असली तरी लोकशाही मध्ये राजकारण आणू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तसं आपल्याला होताना दिसते की सध्या लोकशाही राजकारणाने दूषित केलेली आहे आणि म्हणून मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते कोणी वाजवी बंधनं घालायचे हे न ठरवता जो सत्तास्थानी पक्ष असेल ते बंधनं लादतात, पोलीस बंधनं लादतात आणि वाजवीपणा त्यात राहिला नाही. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असले पाहिजे असं म्हणतात. रिझनेबल म्हणजे काय, वाजवी बंधनं असले पाहिजे, अवाजवी बंधनं नसले पाहिजे. आता हे अवाजवी बंधनं जे आणले जात आहेत त्याच्यातून लोकशाहीचा दर्जा खालावतो आहे आणि लोकशाही धोक्यात येते आहे. मग काही लोकांना म्हटलं की लोकशाही धोक्यात येत आहे तर ते म्हणतात अशी कशी लोकशाही धोक्यात येत आहे, इथे लोकशाही नाही का, तुम्ही बोलताय ते करताय. तर तेवढंच ते मर्यादित नाही आहे. म्हणजे प्रेषित मोहम्मद जे आहे मुस्लिमांचे धर्म किंवा गुरु किंवा प्रमुख काय असेल ते, आता त्यांच्याबद्दल एका अमेरिकन मुस्लिम माणसाने एक सिनेमा बनवला आणि तो सिनेमा प्रेषित मोहम्मदाचं विश्लेषण करणारा होता, मोहम्मद पैगंबरांचं. मग मोहम्मद पैगंबरांवर तुम्ही सिनेमा कसा काढू शकता? तुम्ही त्यांना असं त्यांचं ॲनालिसिस करून त्यांचं काय चुकलं काय बरोबर आहे, कुराणमध्ये काय चुकीचं आहे हे कसं सांगू शकता, असं म्हणून सगळ्या जगातले मुस्लिम लोक चिडले
काही मुस्लिम राष्ट्रांमध्ये त्या फिल्मची होळी करण्यात आली, निषेध करण्यात आला आणि त्याच्यावर बंदीच आणली पाहिजे असं लोकांचा आग्रह होता. तेव्हा अमेरिकेच्या ज्या प्रमुख होत्या हिलरी क्लिंटन, तेव्हा गृह विभाग सांभाळणाऱ्या, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हा जो अमेरिकन मुस्लिम आहे ज्यांनी ही फिल्म तयार केलेली आहे मोहम्मद पैगंबराबद्दल, त्याच्यामध्ये टीका असेल तरी आम्ही त्या फिल्मवर बंदी आणू शकत नाही. आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे अमेरिकन नागरिकांना आणि जगातल्या लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे. आता हे जे स्वातंत्र्याचा दर्जा आहे त्याच्यामुळे ते विकसित देश आहेत. आपण अजूनही अविकसित देश, विकसनशील देश म्हणजे अजून अंडर डेव्हलप्ड नेशन आपल्याला म्हटलं जाते, कारण की आपल्या डोक्यातच विकास होत नाही. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना मोकळेपणे वापरू दिलं पाहिजे. त्याचबरोबर कर्तव्याची भावना महत्त्वाची आहे की इतरांच्या भावना मुद्दामून कोणी दुखवू नये. पण कोणालाही वाटेल उठसूट की माझ्या भावना दुखवल्या, ते पण चालणार नाही. आणि म्हणून त्याच्याबद्दल खूप केस लॉज झालेले आहेत, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णयसुद्धा दिले. ओके. तर जसं की तुम्ही आता आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतोय, तर स्वातंत्र्य की स्वैराचार, म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं स्वातंत्र्य मिळतं, एखादा अधिकार मिळतो, तर त्याबरोबर येतात जबाबदाऱ्या. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण कोणकोणत्या आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या अभिव्यक्त होताना? प्रत्येक परिस्थितीनुसार त्याचं काय वाजवीपणा असेल हे ठरते. त्यामुळे एवढंच आहे की कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीने, कोणीतरी एक्स्ट्रा ज्युडिशियल किंवा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीने आपणच एक संविधान ठरवणारं केंद्र व्हायचं हे बरोबर नाही. आणि म्हणून कोणी ठरवायचं हे परिस्थितीवरून ठरेल. तुम्ही म्हणता जसं स्वैराचार, तर स्वैराचार हा नसलाच पाहिजे, पण मग स्वैराचाराच्या लिमिट कोणतं ठरवणार? स्वैराचाराच्या मर्यादा, या मर्यादेपर्यंत हे चालेल, त्यापर्यंत हे चालेल, हे कोण ठरवणार? तर मग त्याचे अधिकार हे संस्कृती रक्षक म्हणून घेणाऱ्यांना नाही आहे. जे स्वतः कल्चरल पोलिसिंग करतात की आम्हीच संस्कृतीचे रक्षक आहे, आम्ही ठरवणार की कोणी मुलामुलींनी एकमेकांसोबत बसायचं की नाही बसायचं, एकमेकांसोबत गळ्यात हात टाकून फिरायचं की नाही फिरायचं, असं ते नसते. त्याच्यामुळे संस्कृती रक्षक म्हणून जे अवास्तव आपले भूमिका निभावतात ते काही पोलीस नाही आहे, त्यांना काही सरकारी अधिकार नाही आहे, ते काही सरकारी यंत्रणा नाही आहे, तर त्यांनी ठरवू नये हे. आणि म्हणून मग कर्तव्याची भावना प्रत्येकाची असली पाहिजे, परंतु कोणीतरी स्वतःकडे ते अधिकार घ्यायचे आणि आता आमची सत्ता आहे तर आम्हीच ठरवणार, आम्हाला धर्म कळतो, आम्हाला संस्कृती कळते, हे असं म्हणून अरेरावी करणारे जे लोक आहे ते खरं स्वैराचारी झालेले जातात. आणि म्हणून मला असं वाटते की वाजवी बंधनं सगळ्यांनी पाळले पाहिजे. जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19मध्ये दिलेलं आहे, तसं आर्टिकल 19(1) वाचलं पाहिजे, आर्टिकल 19 सबक्लॉज 2 वाचलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला कर्तव्याची भावनासुद्धा महत्त्वाची आहे सांगितलेलं आहे. आणि तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणालाही मान्य असणारं असू शकते. आपण कलम 153(अ) बद्दल सुरुवातीला बोललेलो, तर कलम 153(अ) आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांचा परस्पर काय संबंध आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे आणि मूलभूत हक्क जो संविधानात सांगितलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण की परत संविधानाच्या अनुसार कायदे असले पाहिजे असं सुद्धा संविधानात सांगितलेलं आहे. सो एव्हरी लॉ शॅल बी इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्युशनल नॉर्म्स अँड मॅन्डेट, असं स्पष्टपणे आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की एखादा कायदा कोणीतरी त्यांना वाटलं म्हणून केला असेल तर याचा अर्थ तो कायदा टिकतो का संविधानिक नैतिकतेच्या आधारे, संविधानिक चौकटीत तो टिकतो का हे पाहिलं पाहिजे. मग आता 153(a) जे आहे किंवा देशद्रोहाबद्दलचं एखादं कलम असेल ते संविधानिक तरतुदीच्या आड येते असं अनेकांना जेव्हा वाटते, त्याला अल्ट्रा व्हायरस म्हणतात किंवा तो कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधीच आहे, ते मूलभूत हक्क म्हणून जर तुम्ही काहीतरी दिलं असेल तर तो मूलभूत हक्क एका झटक्यात काढून घेणारं एखादं कोणतं तरी कलम एखाद्या स्टॅच्युटरी लॉमध्ये करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. आणि म्हणून जेव्हा संविधान आणि आपण तयार केलेले कायदे याच्यामध्ये संघर्ष तयार होतो, तेव्हा संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि कायदे त्याच्या अनुषंगाने किंवा त्याला अनुसरून नसतील तर ते कायदे रद्द होतील. संविधान कारण की नेहमीसाठी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा संबंध आपण लक्षात घेतला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच आपण 100% महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याच्या अनुसार कायदे नसतील
तर ते कायदे आपण रद्द केले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की अनेक असे कायदे जे जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमधलं 66A हे कलम हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याचा वापर बंद करा. आणि तुम्ही काही वापर करता याचा. 153A बद्दल सुद्धा मध्यंतरी सांगितलं की तुम्ही अनियंत्रित पद्धतीने याचा वापर करू शकत नाही. कायदा म्हणजे शस्त्र नाही आहे, ते साधन आहे. इट इज नॉट अ वेपन, इट इज मीडियम. ते मीडियम म्हणूनच ते वापरलं पाहिजे. मग जेव्हा आपण मीडियम म्हणून माध्यम म्हणून वापरतो तेव्हा ते इतरांना इजा करण्यासाठी धोका करण्यासाठी नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही शस्त्र म्हणून वापरता तेव्हा ते धोका निर्माण करण्यासाठी कोणाला तरी इंजुरी करण्यासाठी वापरलं जाते. तर कायद्याचा तसा उद्देश नसतो आणि मग तसा उद्देश असणारे कायदे चुकीचे असतात. आणि म्हणून जर आपण लिस्ट तयार केली की ड्रेकोनियन लॉस ज्याला आपण म्हणतो राक्षसी कायदे ते भारतामध्ये करण्याचं सत्र केव्हापासून सुरू झालं, केव्हापासून हे वाढलं की अशा प्रकारचे कायदे करून माणूस म्हणून जगण्याचेच अधिकार बंद झाले पाहिजे, नियंत्रण आपण आणलं पाहिजे, सगळं आपल्या हातात घेतलं पाहिजे. ही प्रवृत्ती जी वाढलेली आहे ती लोकशाही विरोधी आहे. आणि मग ते जे कोणी तसं करत असेल ते चुकीचे राजकीय लोक आहेत. आणि म्हणून त्यांनी सत्ता स्थानी राहिलं नाही पाहिजे, ते गेले पाहिजे. हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अगदीच. सर सध्या आपण जसं बघतो की लोकांच्या भावना, कुणाच्याही भावना दुखावल्या किंवा कुठल्या तरी विधानाने, कुठल्या तरी कवितेने, कुठल्या तरी नाटकाने किंवा कुणीतरी अभिव्यक्त झालं किंवा कुठल्या तरी वाक्याने कुणाच्या तरी भावना दुखावल्या तर तो दंडास पात्र आहे हे कोण ठरवतं? हे काय आहे की मगाशी मी सांगितलं तुम्हाला की आपण कोणीही हे ठरवू शकत नाही, न्यायाधीश हे ठरवू शकतात. पण मग न्यायाधीशसुद्धा माणसंच आहेत. जसं पोलीससुद्धा माणसंच आहेत. मग जे व्यवस्थांमध्ये काम करतात त्यांनी तटस्थ राहिलं पाहिजे असं कायद्याची अशी अपेक्षा आहे. पण हे माणसंच असलेले न्यायाधीश, माणसंच असलेले पोलीस हे आपल्या भावना नियंत्रित करू शकत नाही काही जणं. आणि मग ते राजकीय पक्षाचा विचार करतात, ते एखाद्या धर्माचा विचार करतात. त्यांना त्यांच्या डोक्यात कोणीतरी टाकलं असते की विशिष्ट धर्माचे जातीचे लोक हे बेकार असतात आणि विशिष्ट धर्माचे लोक हे फार सुपेरियर असतात. मग आता हे घेऊन काही जगणारे लोक असतात ना, ते अधिकारी असतात वेगळ्या ऑफिसर म्हणून, ते कधी जिल्हाधिकारी असतात, कधी पोलीस कमिशनर असतात. ह्या सगळ्या लोकांचा धोका आहे खरं तर. आणि म्हणून वाजवी बंधनं हे तत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे चांगल्या पद्धतीने की सुप्रीम कोर्टाने पण अनेक जजमेंटमध्ये सांगितलं की वाजवी बंधनं ठरवताना कोण ठरवणार. इथे मी मुद्दाम तुम्हालाही सांगतो, मी अनेक ठिकाणी ते सांगितलेलं आहे की सायंटिफिकली काय आहे वास्तव की आपल्या त्वचा हा आपला सगळ्या शरीराचा वरचा भाग आहे. अप्पर काय म्हणू आपण एलिमेंट, तो आपला एक घटक आहे त्वचा, जो आपल्या सगळ्या बॉडीला कव्हर करून आपल्याला एक माणूस म्हणून अशी आकृती एकसंध ठेवतो. आता हे सायंटिफिक सत्य जे आहे, वैज्ञानिक सत्य, हे भारताच्या बाबतीत खोटं आहे का? नाही आहेच. बायोलॉजिकली तसंच असलं पाहिजे. पण इथे भारतामध्ये आता कसं झालं आहे की त्वचेच्या वर एक अनसायंटिफिक अवयव उगवलेला आहे आणि त्याचं नाव भावना असं आहे. तो इमोशनचा जो लेअर आहे आपल्यावरती तो खूपच घातक आहे. आणि तसे लोक ठरवतील का वाजवी बंधनांच्या चौकटीत काहीतरी आहे की नाही आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं एका केसमध्ये, रमेश छोटालाल दलाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये 1988मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सांगितलं की जे स्ट्रॉंग हेडेड आहेत, जे तटस्थ आहेत, वैचारिक क्षमता ज्यांची विकसित झालेली आहे, असे लोक जे डोक्याने ताकदवान आहेत, मनाने स्थिर आहेत आणि हिंमतवान आहेत, अशा लोकांनी ठरवायचं की वाजवी बंधनं पाळले गेले की नाही. जे कमजोर मनाचे आहेत त्यांनी नाही ठरवायचं. आता काय झालं आहे की कमजोर मनाचे लोक एका विशिष्ट पक्षाचे आहेत, एका विशिष्ट धर्माला मानणारे आहेत. मग ते कमजोर मनाचे लोक लगेच त्यांच्या भावना दुखवतात. कोणी काही म्हटलं त्यांच्या भावना दुखवतात, काही केलं तरी भावना दुखवतात, ते लगेच पोलीस स्टेशनला जातात. मग तिथे कमजोर मनाचे पोलीस काही आहेत, त्यांचं डोकंच विकसित झालेलं नाही असे लोक असतात काही. ते प्रत्येक व्यवस्थेमध्ये असतात. काही वकील पण तसे असतात, न्यायाधीश असतात, मी मग सांगितलं जिल्हाधिकारी असतात, कोणतेही पदावर ते मंत्री पण असू शकतात, ते पंतप्रधान असू शकतात, कोणी असू शकतात. आता या कमजोर लोकांनी ठरवायचं का
तर त्यांनी ठरवायचं नाही, कारण की ते मुळात कमजोर मनाचे आहेत. आणि म्हणून वाजवी बंधनांचा अर्थ कोणीही उठसूट कसाही काढायचा नाही. हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे की प्रत्येक शब्द, वाक्य, नाटक, चित्र याचा अन्वयार्थ हा मजबूत विचार असलेल्या, तटस्थ विचारांच्या आणि भावनांवर काबू असलेल्या लोकांनी ठरवायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे तत्त्व सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं ते न्यायाचं तत्त्व आहे. हां, आता हे तत्त्व नाही पाळलं तर मग अन्याय होणार. आणि म्हणून आत्ता सध्या आपल्याला अन्यायसदृश परिस्थिती जास्त दिसते. हो. सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे हल्ले होत आहेत किंवा जसं तुम्ही म्हणालात की लोकांच्या भावना सहज दुखावत आहेत किंवा कमजोर मनाची किंवा कमजोर भावना असलेली माणसं बळावत आहेत, तर या परिस्थितीबद्दल एकंदर आपलं काय मत आहे? कमजोर लोक जे आहेत ते एकत्र येत आहेत. कमजोर मनाचे, ज्यांचं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नाही, इतरांच्या भावनांबद्दलची कदर नाही. म्हणजे मला नेहमी वाटत आलेलं आहे, खूप वर्षांपासून हे वाटते मला, म्हणजे नक्की वाटते मला हे, की असंच आहे असं माझं म्हणणं आहे की व्हॅलेंटाईन डेला विरोध कोण करतात? ज्यांच्याशी मुली मैत्री करत नाही, ज्यांना कोणी फूल द्यायला जात नाही, ज्यांना कोणी चॉकलेट द्यायला जात नाही, तर ते एकत्र होतात. त्यांना वाटते हे सगळेजण फार एन्जॉय करत आहेत. आणि मग ते म्हणतात व्हॅलेंटाईन डे इथं चालणार नाही, हा परदेशी सण आहे. प्रेमाला यांचा विरोध आहे, कारण यांना प्रेम मिळत नाही आणि म्हणून हे प्रेमाने बोलू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटते की अशा लोकांची चलती होणं, असे लोक संघटित होणं आणि काही राजकीय पक्षांनी अशा लोकांनाच वाढवणं हे गुंडशाहीचं लक्षण आहे. अगदीच. आणि अमानुषतेच्या पातळीवर हे सगळं चाललेलं आहे असं मला वाटते. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये परत श्रेया घोषालची केस महत्त्वाची आहे. जेव्हा तिने त्या दोघींनी काहीतरी ट्विट केलं किंवा फेसबुकवर लिहिलं की एक मोठा नेता महाराष्ट्रातला त्यांचं निधन झालं, तर मग सगळे काही मुंबई, ठाणे तुम्ही सगळं बंद करून टाकाल का? तुमची लोकांचं जीवन तुम्ही कसं विस्कळीत करू शकता असं त्यांनी लिहिलं. तेव्हासुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कोणीतरी एका विशिष्ट घटनेबद्दल लिहिलं असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश तसा नसेल आणि ते त्यांचं मत असेल, तर इतर राजकीय लोकांनी भावना दुखून घेण्याचं कारण नाही की आमचा नेता मेला आणि मग त्याच्याबद्दलच त्यांनी असं म्हटलेलं आहे, असं नाही आहे. तर त्यांचं म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांना त्यांचं म्हणणंच केवळ मांडायचं आहे किंवा एखाद्या विषयाची ॲडव्होकसी, म्हणजे आपण म्हणू की तो विषय प्रबोधनाच्या पातळीवर काहीतरी म्हणायचा आहे की त्यांना समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ते म्हणायचं आहे. त्यामुळे साधेपणाने कोणी आपलं मत व्यक्त करत असेल तर त्यांचं ते मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. म्हणून मग उद्देश महत्त्वाचा आहे की त्याच्यामागे इंटेन्शन आहे का समाजामध्ये फूट पाडण्याचं, भडकवण्याचं. तर ते नसलं तर मग तुम्ही त्याच्याबद्दलचा विचार तुम्हाला वाटेल तसा तुम्ही करू शकत नाही. हे तत्त्व फार महत्त्वाचं आहे असं मला वाटते. आणि म्हणून मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते कोणालाही वाटेल तशा पद्धतीने त्यांनी वापरायचं नाही. वाजवी बंधनांसह ते वापरायचं, परंतु दुसरीकडे कोणीही त्यांच्यावर बंधन आणायचे नाही. पोलिसांनीसुद्धा कायद्याचा गैरवापर होऊ द्यायचा नाही, ही त्यांची जबाबदारी आहे. फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होऊ नये, मानवी हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. आणि पोलिसांवर जर विश्वास लोकांचा राहिला नसेल, राहणार नसेल, तर पोलिसांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीचं विश्लेषण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे पोलीस नाही आहोत, जनतेच्या सेवेसाठी आहोत. आणि म्हणून मग तशा पोलिसांची जास्त गरज आहे असं मला वाटते लोकशाहीमध्ये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला हे जाणून घ्यायचं आहे की सध्या तुम्ही निर्भय बनोच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची जनजागृती करताय, त्याबद्दल किंवा त्यामागचं कारण काय किंवा त्यामागचा तुमचा मोटिव्ह नक्की काय आहे? पण निर्भय बनो हे अभियान हे लोकांची चळवळ आहे. महात्मा गांधींनी निर्भय बनो म्हटलं, संत गाडगे महाराजांनी निर्भय बनोचा नारा दिला. म्हणजे आपल्या कृतीतून ते सांगत होते की निर्भय व्हा, ह्या अंधश्रद्धा वगैरे सोडा. त्यांचं म्हणणं होतं की भीती मनात असलेले लोक खूप दैवी शक्तीवर विश्वास ठेवायला लागतात, कर्तृत्वावर विश्वास ठेवत नाही. हे गाडगे महाराजांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जी स्वराज्याची मोहीम सुरू केली होती ते निर्भय झाले पाहिजे आपले लोक याच्यासाठीच होती.
तसंच डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिताना निर्भय बनो हेच तत्त्व समोर ठेवलेलं आहे की प्रत्येकजण निर्भयपणे जगू शकला पाहिजे. कोणी कोणावर कुठेतरी जन्म झाला कोणत्या जातीत आणि धर्मात म्हणून दबाव आणायचा, त्यांची सगळी प्रगती थांबवून टाकायची, हे बरोबर नाही. हे डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं आपण पाहिलं तर निर्भय बनो ही या सगळ्या लोकांनी, या सगळ्या महान विचार असलेल्या लोकांनी सुरू केलेल्या चळवळ म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आम्ही आत्ता फक्त ते लोकशाहीच्या संदर्भात लोकांसमोर जातो आहे की आपण मतदान करताना नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखणार की नाही, की आपण सतत ते भूलथापा प्रचार जो आपण त्याला म्हणतो अल्गोरिदम वापरला जातो आहे फेसबुक ट्विटर सगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून, की तुमच्या डोक्यावर काहीतरी आणायचं की तुम्ही काय ठरवणार, तुम्ही विचार कसा करणार हे सुद्धा आम्ही अल्टर करणार. आता ही जी प्रोसेस सुरू आहे की तुम्ही विचार कसा करायचा हेच मॅन्युफॅक्चर करणार आम्ही तुमच्या डोक्यामध्ये, तर निर्भय बनो चळवळ या मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसला विरोध करणारी आहे. प्रत्येक माणसाने स्वतंत्रपणे विचार करायचा. आपण काही 24 तास 12 महिने आपण एखाद्या राजकीय पक्षाचं राहायचं, काहीतरी कपाळावर लावून फिरायचं, एखादा झेंडा घेऊन फिरायचं, याच्यासाठी आपण नागरिक नाही आहे. नागरिकांची भूमिका काय असली पाहिजे, मतदानाच्या दिवशी आपण ठरवू ना कोणाला मतदान करायचं. पण आत्ता जर आपल्या लक्षात आलं असेल की काही लोक हे लोकशाही ची वाटच लावत आहेत, मग आता त्यांच्या वाटेला आपण जायचं नाही, त्यांना आपण दूर करायचं. हे ठरवणं महत्त्वाचं आहे, हे सांगतो आम्ही निर्भय बनूच्या चळवळीमधून. आणि नागरिक निर्भय झाले पाहिजे, तरच लोकशाही जिवंत होईल असं आमचं म्हणणं आहे. अगदीच मोलाची कामगिरी आपण या निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून करत आहात. सो मी शेवटचा प्रश्न असा विचारू इच्छिते की आपल्या प्रेक्षकांना आपण शेवटी काय संदेश देऊ इच्छिता? हे माणूस व्हा, निर्भय बना, नागरिक म्हणून विचार करा, बुद्धी गहाण ठेवू नका. लोकशाही केवळ पुस्तकात नसते, ती समाजामध्ये रस्त्यावर दिसली पाहिजे, हेच मला सांगता येईल. अजून काय सांगणार आपण, कारण लोकांना सगळं माहिती आहे. आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून जे काही वाचता तुम्ही ते सगळंच खरं आहे असं मानू नका. असत्याची शिकार होऊ नका, सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मला आढळलं ते सत्य आहे, कोणाचं दुसऱ्याचं असत्यचं आहे असं सुद्धा आपलं म्हणणं नसलं पाहिजे. सत्याच्या जवळ जाणारा विचार आपण सगळेच जण करू शकतो आणि तो करण्याची क्षमता आली पाहिजे. असं वाटत असेल तर केवळ भावनाशील होऊन चालणार नाही, आपल्याला कर्तव्यनिष्ठ व्हावं लागेल. आणि लोकशाही प्रदान होण्यासाठी केवळ प्रतीकांमध्ये अडकून राहून चालणार नाही असं मी सांगेन. धन्यवाद सर. आपण आपल्या अत्यंत व्यस्त दिनचर्येतून आम्हाला इतका वेळ दिलात आणि आमच्या सिरीजमध्ये आलात, सो त्याबद्दल मी आपले अगदी मनापासून आभार मानते. थँक्यू. आपण परत भेटूया अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीजमध्ये. नमस्कार.